हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या चॅनलवरती। मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची 2 पुस्तकं मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। या पुस्तकांमध्ये कशा प्रकारे मांडणी आहे, कशा प्रकारे पुस्तकं उपयुक्त आपल्यासाठी ठरणार आहे, तर हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। तर सर्वात आधी तर तुम्हाला हे सांगू इच्छिते की हा काही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाहीये। सरांनी काय मला काय असे काय व्हिडिओ बनवायसाठी वगैरे पैसे दिलेले नाहीयेत। पुस्तकं चांगली आहेत म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि याआधी आपण जी पुस्तकं चांगली वाटली ती शेअर केलेली आहेत। तर संदीप अरगडे सर सर्व परिचित असे शिक्षक आहेत गणित बुद्धिमत्तासाठी आणि सरांची जी पुस्तकं आहेत ती गणिताची जी सुद्धा वापरलेली आहेत मी आधी आणि व्यवस्थित अशी पुस्तकं आहेत। ते हँडरिटन पुस्तक होतं आधीचं जे होतं कंपाईन ते। आता या पुस्तकामध्ये सरांनी PYQ दिलेले आहेत जे आत्तापर्यंत आपल्याला गणिताबद्दल बुद्धिमत्तेबद्दल PYQचं एक्सप्लेनेशन कुठेही भेटलं नाही। या पुस्तकांमध्ये आपल्याला एकत्र केलेले आहेत 2013 पासून 2023 पर्यंत अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोनही विषयांचे जे काही PYQ आहेत तर ते आपल्याला इथे विथ एक्सप्लेनेशन दिलेले आहेत। तर पुस्तक कसं आहे, पुस्तकामध्ये कशा प्रकारची मांडणी आहे आणि याचा तुम्ही आत्ता उपयोग कसा करून घेऊ शकता, तुमचा अभ्यास झालेला असो किंवा तुमचा अभ्यास झालेला नसो, दोनही परिस्थितीमध्ये ही पुस्तकं तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। तर आता पुस्तकाची वैशिष्ट्य म्हणजे 13 पासून प्रश्न आहेत, आपल्यालाही 13 पासूनच करायचे आहेत। त्यानंतर टॉपिक वाईज वर्गीकरण दिलेले आहे, असं नाही आहे की इयर वाईज कसेही प्रश्न आहेत, तर टॉपिक वाईज एक्सप्लेन केलेले आहेत। त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिससाठी या घटकाचा खूप जास्त फायदा होणार आहे आणि लेटेस्ट टू ओल्ड अशी रचना आहे, म्हणजे ट्रेंड कसा बदलत चाललाय प्रश्नांचा ते सुद्धा तुम्हाला याच्यामधून लक्षात येईल। त्यासोबत एका प्रश्नाचं उत्तर शक्य तितक्या मेथडनुसार, म्हणजे एकच मेथड सरांची आहे मग आपल्याला ती जमली नाही तर आपण ती मेथड नाही वापरू शकत, पण 2-3 मेथड यामध्ये दिलेल्या आहेत। तर आयोगाने रद्द केलेल्या प्रश्नांचं सुद्धा दुरुस्तीसह स्पष्टीकरण दिलेलं आहे की तो का कॅन्सल झाला। प्रश्नांची उत्तर ही फायनल आन्सर की नुसार आहेत ते असायलाच पाहिजे। त्यानंतर कॉन्सेप्च्युअल अप्रोच येण्यासाठी विस्तृत व कमी वेळेत प्रश्न सोडवण्यासाठी शॉर्ट ट्रिक्सचा समावेश, हेही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण गणिताला वेळ खूप लागतो आणि कंबाईनचा पेपर हा पूर्ण वेळेचा खेळ आहे। त्यामुळे तिथे आपला टाइम कसा वाचेल, कारण 20 प्रश्न झाले होते मागच्या पेपरमध्ये। तुम्हाला 20 प्रश्नांना जर का जास्त वेळ लागला तर तुम्ही GS मध्ये मार खाल आणि मग त्याचा जो काही असर आहे तो तुमच्या या सगळ्या ओव्हरऑल अभ्यासावरती जर झाला तर तुमचा जो काही पेपरवरती जर झाला तर तो स्कोअर कमी येईल आणि ऑब्व्हियसली स्कोअर कमी आला म्हणजे रिझल्ट येणार नाही। सो गणित खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे आपल्या या रिझल्टमध्ये कंबाईनच्या पेपरच्या बाबतीत। राज्यसेवेच्या बाबतीत सुद्धा महत्त्वाचाच आहे। CSAT क्वालिफाईंग झालेला आहे आणि आता त्यामध्ये जास्त काही अभ्यास करायची गरज नाही, असा जर तुमचा दृष्टिकोन असेल तर तो सुद्धा घातक ठरू शकतो। त्यामुळे बुद्धिमत्ता असो किंवा अंकगणित असो दोनही विषयांना CSATच्या साठी सुद्धा करणं आवश्यक आहे, कारण तोच जर आपला क्वालिफाय झाला नाही तर मग तुम्ही GS आउट ऑफ सोडवूनही काही फायदा होणार नाही। त्यामुळे दोनही पेपरमध्ये आपल्याला ग्रुप B असो, C असो किंवा राज्यसेवा असो, गणित बुद्धिमत्ता हे महत्त्वाचं ठरणारच आहे। आणि या पुस्तकांच्या खरेदीवर तुम्हाला कोणत्याही एका कोर्सवरती 50% सूट सुद्धा मिळणार आहे। त्याचे कोड आतमध्ये दिलेले आहेत, प्रोसेस दिलेली आहे, कशा प्रकारे तुम्ही आपला जो काही पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या कोडच्या माध्यमातून कशा प्रकारे एखादा कोर्सवरती 50% ऑफर मिळवू शकाल ते दिलेलं आहे। आता यामध्ये जे लेटेस्ट पेपर झालेला आहे 17 डिसेंबर 2023 ला झालेला गट क चा जो मेन्सचा पेपर आहे, त्यानंतर 18 ऑगस्ट 2024 रोजी झालेला जो काही समाज कल्याण अधिकारी गट ब चा पेपर आहे, तर दोनही पेपरचे सुद्धा प्रश्न यामध्ये समाविष्ट केलेले आहेत। आता पेपर पहा कुठले कुठले दिलेले आहेत आणि त्यांचे कुठपासूनचे प्रश्न आहेत तर ते सुद्धा इथे समाविष्ट केलेलं आहे। सो तुम्ही त्यावरून चेक करू शकता की किती सगळ्या एक्झामचा म्हणजे जवळपास 18 एक्झामच्या पेपरचा अंतर्भाव यामध्ये केलेला आहे। सो राज्यसेवा असो, गट ब असो, क असो, PSI पूर्व असो, मुख्य असो, ASO असो, एक्साइज असो, म्हणजे प्रीच्याही पेपरचा प्रॅक्टिस तुम्ही करू शकता, प्लस मेन्ससाठी सुद्धा तुम्हाला हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे खूप महत्त्वाची अशी 2 पुस्तकं आहेत जी तुम्ही परचेस करू शकता। ओके, आता नेक्स्ट पहा, यामध्ये तुम्हाला इथे काय दिलेलं आहे तर अनुक्रमणिकेमध्ये प्रकरणाची नावं
त्यांची प्रश्न संख्या आणि त्यांचे पेजेस नंबर आहे. तर हे सोडा. प्रश्न संख्या, आता कुठल्या टॉपिकवरती जास्त प्रश्न आले हे तुम्ही इथूनच करू शकता. आणि मग ज्यांचा काहीच अभ्यास नाही झाला, मग इथं 66 प्रश्न आहे हे पहिले करायचं. त्यानंतर इथे 54 प्रश्न आहेत हे नेक्स्ट. त्यानंतर इथे 52 आहे हे त्यानंतर नेक्स्ट. त्यानंतर इथे 25 आहेत, इथे 37 आहेत, इथे 20 आहेत, इथे 43 आहेत. म्हणजे ज्यांचे प्रश्न जास्त आहेत त्या घटकांचा तुम्ही सुरुवातीला अभ्यास करा. भलेही तुम्हाला, काही विद्यार्थ्यांना काय सवय असते, पुस्तक घेतलं नवीन की पहिल्या पेजपासून शेवटपर्यंत सोडवत जातात. न धड त्यांचे मार्क्स कव्हर होतात, न धड त्यांचं पुस्तक कव्हर होतं, ना त्या पुस्तकाची रिव्हिजन करणं होतं. मग तुम्ही इथे काय करू शकता, तर लिनियर इक्वेशनवर ते आपल्याला 66 प्रश्न दिसत आहेत. मग तुम्ही सर्वात आधी कुठलं प्रकरण केलं पाहिजे, खालचं दिसत नसेल, कुठलं प्रकरण केलं पाहिजे, तर लिनियर इक्वेशन, एक चलातील रेषीय समीकरणे. मग हे प्रकरण तुम्ही जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला 66 प्रश्नांचा इथे कव्हरेज मिळणार नाही. आणि असे प्रकरण जेव्हा तुम्ही कराल, आता तुम्ही त्रिकोणमितीच्या प्रकरणावर कितीही प्रॅक्टिस केली, काही फायदा होणार आहे का? एकच तिथं प्रश्न आहे. तसं ऑब्व्हियसली एक प्रश्न म्हटल्यावर तो लवकर तुमचा सोडवून होईल, पण आपला हे काय असला पाहिजे मेन मोटो, की PYQ आणि त्यातल्या त्यात रिपीट होणारे टॉपिक हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. सो 66 प्रश्न जर का त्या एका प्रकरणावरती आहेत. त्यानंतर अंतर वेळ वेगवरती 62 प्रश्न आहेत. त्यानंतर भूमितीवरती 64 प्रश्न आहेत. सांख्यिकीवरती 49, वयवारीवरती 52. मग हे प्रकरण करणं आपली प्रायोरिटी असली पाहिजे आणि या प्रकरणाची प्रॅक्टिस तुम्ही सर्वात आधी केलं पाहिजे. सो हे या एका पेजवरून तुम्ही ठरवू शकता. म्हणजे ज्यांचा काही अभ्यास झाला नाही त्यांनी मग ॲटलिस्ट असे प्रश्न, शेकडेवारीवर 67 आहेत, काळकाम वेगवरती जास्त प्रश्न दिसत आहेत, मग असे प्रकरण तुम्ही सुरुवातीला करायला पाहिजे. जो अप्रोच आपला GS च्या बाबतीत आहे की तुम्ही आधी ॲनालिसिस करा, ॲनालिसिस नंतर ज्या टॉपिकवरती आयोग जास्त प्रश्न विचारतं ते टॉपिक आधी करा. मग भलेही कमी इम्पॉर्टंट असलेले टॉपिक राहिले तरी चालेल, त्या गोष्टी तुम्हाला पहिले लक्षात घेणं आवश्यक आहे. सो ही सोय आयती सुईती करून दिलेली आहे या पुस्तकामध्ये. सो तुम्ही करू शकता. दुसरा पार्ट म्हणजे काय आहे पहा. आता तुम्ही कुठलेही एक प्रकरण आहे, त्याचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी घेतले. आता हे समजा पहिलं प्रकरण आहे, हे प्रकरण आहे उजळणी नावाचं. तर यामध्ये 4-5च प्रश्न आहेत. तर हे तुम्ही सोडवले. आता समजा तुम्हाला यातल्या एखाद्या परीक्षेचं प्रश्नाचं उत्तर आलं नाही, तर लगेच त्या प्रकरणाच्या नंतरच सरांनी तिथे स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ते जे काही प्रश्न आहेत त्यातला एखादा याचं उत्तर डायरेक्टली खालचं पाहून नाही लक्षात आलं तर तुम्ही ते सुद्धा सोडवू शकाल. आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे आता जे प्रश्न रद्द झाले आहेत, समजा इथे प्रश्न क्रमांक 1 हॅशटॅग आहे म्हणजे तो रद्द झालाय, तर त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्हाला तिथे सरांनी दिलेलं आहे. येस, इथे दिलेलं आहे. तर मग यामुळे प्रश्न तो का रद्द केला आयोगाने ते सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे, जे जनरली कुठे मिळत नाही आपल्याला. आणि त्यासाठी आपल्याला हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. सो चांगल्या प्रकारे तुमची प्रॅक्टिस जी आहे ती अंकगणिताची या पुस्तकाच्या माध्यमातून होऊ शकते. सेम आहे आपल्या बुद्धिमत्ताच्या बाबतीत. इथे सुद्धा त्याचप्रमाणे त्याची रचना आहे. आणि बुद्धिमत्ताची तुम्ही जर का जाडी पाहिली तर भलंच मोठं पुस्तक आहे, कारण बुद्धिमत्तातले प्रश्न थोडेसे लेंदी असतात. तो का दिलेला असतो, सरही म्हणतात की स्पीड ब्रेकर असे प्रश्न असतात. येत जरी असलं तरीही आधी ते सोडवायचे नाहीत, आपला वेळ वाया जावा यासाठी ते प्रश्न पेपरमध्ये टाकलेले असतात. मग मला येते, मग आता तिथे इगोमध्ये आणायचा नाही. येत जरी आहे ना, पण तो तुझा 2 प्रश्नांचा तिकडे टाइम जर खात असेल तर ते सोड आणि आधी ते जिकडे मार्क लवकर कव्हर होतात त्या पोर्शनकडे जा, असं सरांचं सुद्धा सांगणं असतं. तर त्यासाठी तुम्हाला ते सुद्धा गोष्टी लक्षात येतील की कोणत्या प्रश्नावरती मग सोडवण्यामध्ये जास्त टाइमपास होतोय ते लक्षात येईल. इथे सुद्धा जास्त मार्क देणारेच प्रकरणं आपण जास्त केले पाहिजे हे लक्षात येईल आणि अशा प्रकारे तुम्ही इथं प्रॅक्टिस करू शकाल. ओके. सो असे टॉपिक निवडा आणि त्याचे चांगल्या प्रकारे इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते चेक करा आणि तुम्ही याच्यामधून चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. सोबतच सरांची टेस्ट सिरीज त्याबद्दल थोडंसं सांगते. 110 रुपयामध्ये आपल्याला टेस्ट सिरीज आहे आणि या टेस्ट सिरीजमधली एक विशेष गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची 110 रुपये सुद्धा भरण्याची ऐपत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज फ्री केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की 110 रुपये म्हणून फ्री केली, तर असं काही नाही आहे.
सरांनी केली, कोणीही करत नाही. म्हणजे 10-10 रुपयाच्या जरी बॅचेस असतील ना लोकांच्या, तर त्याही फ्री करत नाही कुणी. आणि सरांनी ती केलेली आहे, तर त्याचा फायदा तुम्ही घ्या. कारण क्वालिटी अशी टेस्ट सिरीज आहे. मी स्वतः जॉईन केलेली आहे, मी सोडवत सुद्धा आहे. तुम्ही जर आपलं ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग हे चॅनल फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल. आणि त्या माध्यमातून चांगल्या प्रकारे त्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून अभ्यास जो आहे तो होतो. तुम्हाला प्रॅक्टिस करता येते, त्याचं एक्सप्लेनेशन तिथे अवेलेबल आहे. आणि एवढ्या सगळ्या टेस्ट तुम्ही जर का सोडवत राहिला, रोज एक टेस्ट अशा प्रकारे जर का तुम्ही जात राहिला, रोजची तुमची गणिताची प्रॅक्टिस होईल. त्याचसोबत उरल्या सुरल्या वेळात हे गणिताचे प्रश्न सोडवा. इतकं करणंही होणार नाही, इतका कंटेंट एका सरांच्याकडून आपल्याला उपलब्ध झालेला आहे. तर त्याचा फायदा तुम्ही नक्की घ्या. ही पुस्तकं शक्य असेल तर दोघं मिळून विकत घ्या. याचं अंकगणित झालं की तुम्ही बुद्धिमत्ता घ्या किंवा मित्राला अंकगणित घ्यायला, असं काहीतरी करा आणि चांगल्या प्रकारे या पुस्तकांची प्रॅक्टिस करा, जेणेकरून या दोनही पुस्तकांचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा करून घेता येईल आणि त्याचा उपयोग तुमच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला होईल. परत एकदा सांगते, टेस्ट सिरीजबद्दल किंवा या पुस्तकांबद्दल कुठलेही स्पॉन्सरशिप नाही आहे किंवा कुठलाही पैसा मिळणार नाही आहे. खरंच चांगली पुस्तकं वाटली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली. सोबतच सचिन ढवळे सरांची पुस्तकं सुद्धा मी वापरते, तेही पुस्तकं चांगली आहेत. ज्यांना सरांचं शिकवणं समजतं त्यांनी ती पुस्तकं जॉईन करा. PYQ साठी या पुस्तकाचा आधार घ्या. तुमचा अभ्यास होणे महत्त्वाचं आहे. मग पुस्तक कुठलंही असो, परंतु त्यातल्या त्यात कुठलं योग्य पुस्तक आहे, आपल्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, ते पाहणं आवश्यक आहे. आणि त्याचा फायदा आपल्याला एक्झाममध्ये झाला पाहिजे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी मग थोडासा विचार करून कुठलेही पुस्तक तुम्ही निवडत चला. नवीन विद्यार्थी असाल तर बेस्ट आहे, हे पुस्तकं घ्या, याचीच प्रॅक्टिस करत राहा. 20-30 वेळा पुस्तक सोडवून झालं पाहिजे असं ठरवा आणि काय मार्क येणार नाहीत. तुम्ही जर इतकी प्रॅक्टिस करत असाल तर मार्क ऑब्व्हियसली येतील. काही विद्यार्थ्यांचं रडतगरानं असतं की मी वाचतो 5-5 वेळा मला आठवत नाही. मग 10 वेळा वाचायचं, 20 वेळा वाचायचं. त्याच्यावर दुसरा कुठलाही पर्याय नाही, जादू नाही, मंत्र नाही. प्रॅक्टिस, रिव्हिजन आणि परत प्रॅक्टिस हाच एक मंत्र आहे. आणि PYQला धरून अभ्यास असेल आणि तुम्ही जर का तुमचं खरंच करण्याची जिद्द असेल तर हे असे कारणं देण्याची गरज पडणार नाही की माझं होतच नाही, मला वेळच नाही, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये येणार नाहीत. सो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या ड्रीम MPSC सोबतच ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल परत एकदा खूप खूप धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये.